हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आज उपवास का 17वां दिन। आज उपवासाचा 17वा दिवस आहे। अपन सब जन ये 17 दिन तक परमेश्वर हम सभी को आशीष करते हुए यहाँ तक लेके आए। परमेश्वराने आपल्याला ह्या 17व्या दिवसापर्यंत आशीर्वादित करून घेऊन आला, म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहे। परमेश्वर के नाम को मैं ऊंचा उठाता हूँ दास देवाच्या नावाला उंचावत आहे कि ऐसी जगह पर अशा जागेमध्ये परमेश्वराने हम सभी को इकट्ठा किया आणि आपल्या सर्वांना एकत्रित केलेला आहे और हम सभी से आणि आपल्या सगळ्यांकडून परमेश्वर ने एक परमेश्वराची महिमा करणं, हाँ, परमेश्वर की महिमा करने के लिए हमें आणि परमेश्वराची महिमा करण्यासाठी हम सभी को यहाँ पे इकट्ठा किया आणि आपल्या सर्वांना इथे एकत्रित केलं आहे। मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ आणि परमेश्वराच्या नावाला कि आप धन्यवाद सभी देते। जन आणि तुम्ही सर्वजण इस अवस्था में या अवस्थेमध्ये देखील परमेश्वर के पास आए। आणि परमेश्वराजवळ आलेले आप आहात। सब जन मिलकर आपण सर्व मिळून परमेश्वर की महिमा किया आणि परमेश्वराची महिमा केली और परमेश्वर हमें आणि परमेश्वराने आपल्याला दिन प्रतिदिन आणि प्रतिदिवस हम सभी को परमेश्वर चलाते गए। आणि प्रतिदिवस परमेश्वर आपल्याला चालवत आहे। आज की चिंता के लिए मैं एक छोटा सा वचन आपको बताऊंगा। आणि आजच्या चिंतेसाठी आपण एक वाचन वाचूया। मैं आपको वचन में लेके चलता हूँ। भजन संहिता स्तोत्र संहिता 42 अध्याय उसका 7वां वचन। 42चं 7वं वचन। सैम 7। तेरी हाँ। जलधाराओं का शब्द सुनकर हाँ। जल जल को पुकारता है। बस तेरी जलधाराओं का, हाँ फिर से एक बार। तेरी हाँ। जलधाराओं का शब्द हाँ। सुनकर हाँ। जल जल को पुकारता है। जल जल को पुकारता है। थोड़ा इंग्लिश एक स्टार्टिंग इंग्लिश वर्ड थोड़ा पढ़ेंगे आप। Deep calls to deep. डीप कॉल्स टू डीप, गहराई गहराई को पुकारती है। आणि एकदम गहराईनी त्या गोष्टीला बोलवत आहे। हाँ, तो गहराई जो है आणि जैसे एकदम- मनुष्य, आणि खोलवर अशा ज्या गोष्टी आहेत मनुष्याच्या, हाँ, मनुष्य के शरीर में 3 भाग है। आणि मनुष्याच्या शरीरामध्ये 3 भाग आहेत। एक है शरीर, एक आहे शरीर, एक प्राण एक प्राण और एक है पवित्र आत्मा, आणि आत्मा, जो हमें परमेश्वर से मिला है। आणि ज्या परमेश्वराकडे आम्हाला मिळाली आहे। ओके, तो जो परमेश्वर की आत्मा है जी परमेश्वराची आत्मा वो आहे, परमेश्वर से कनेक्ट होने के लिए, आणि ते परमेश्वरासंगती संगती करण्यासाठी, परमेश्वर से हमेशा बातचीत करने के लिए, आणि परमेश्वरावर नेहमी बोलण्यासाठी, वो गहराई से परमेश्वर की बातों को सुनने के लिए मन आणि लगा। गहराईने एकदम खोलवर त्या परमेश्वराच्या गोष्टींना ऐकण्यासाठी। योहान में देखेंगे हम कि 4 अध्याय में लिखा है योहान कि से- परमेश्वर आत्मा है आणि परमेश्वर आत्मा आहे, और परमेश्वर की आत्मा, आणि परमेश्वराची आत्मा मनुष्य की आत्मा आणि मनुष्याची आत्मा एक दूसरे से आणि एक दुसऱ्यांबरोबर बातचीत करने के लिए, आणि बोलण्यासाठी, विचार शैली बताने के लिए, आणि एकमेकांची देवाणघेवाण करण्यासाठी, ये बातों के लिए परमेश्वर की आत्मा और मनुष्य की आत्मा एक दूसरे से बातचीत करना आणि चाहते हैं। परमेश्वराची आत्मा आणि मनुष्याची आत्मा एक परंतु कुछ दुसऱ्यांसंग बोलत असते। बातें जो है काही गोष्टी आहेत जो परमेश्वर की आत्मा से मनुष्य को कनेक्ट होने नहीं देती, आणि काही गोष्टी आहेत ते मनुष्याची आत्मा परमेश्वराबरोबर एकत्रित येऊ देत नाही, वो हमें धुंधलाती है, हमें आणि- भटकाती है आणि आपल्याला ते भटकावते, और हमें परमेश्वर की आत्मा से कनेक्ट होने नहीं देती। आणि परमेश्वराच्या आत्म्याबरोबर आपल्याला संगती करू देत नाही। परंतु उपवास प्रार्थना ऐसी एक शक्ति है आणि उपास आणि प्रार्थनेमध्ये एक असं सामर्थ्य आहे, जो परमेश्वर के आणि परमेश्वराच्या और मनुष्य के आणि मनुष्याच्या बीच में आने वाले हर एक उस बंधन को तोड़कर, आणि मनुष्याच्या आणि परमेश्वराच्या मध्ये असलेले जे सर्व बंधनांना, उनको तोड़कर परमेश्वर से कनेक्ट कर देती। आणि त्यांना सर्वांना तोडून मनुष्य आणि परमेश्वराचा आत्मा तो एकत्रित येतो। मग हालेलुया। हालेलुया। हम आगे थोड़ा और गहराई में जाएंगे। अपन- भजन संहिता 42 अध्याय का हम पहला वचन पढ़ेंगे। जैसे हरनी नदी के जल के लिए हाँ। हाफती है, हाँ। वैसे ही हाँ। हे परमेश्वर, हाँ। मैं तेरे लिए हाफता हूँ। हाँ, यहाँ पे दावीद राजा इथं दावीद राजा असं बोलत आहे, उपवास के बारे में हमें कुछ सिखाना चाहते आणि हैं। उपवासाविषयी काय शिकवत आहे। आगे पढ़िए, तीसरा वचन। मेरे आंसू दिन और रात मेरा आहार मेरा हुए है। क्या हुए है?
आहार हुए हैं। दिवस आणि रात्र माझे अश्रू ते माझं अन्न झालं आहे. उपवास और प्रार्थना के विषय में दावीद एक बात हमें बता रहा है। उपास आणि प्रार्थनेविषयी दावीद एक गोष्ट आपल्याशी बोलत आहे. हम सभी को दावीद राजा के बारे में पता है आपल्या सर्वांना दावीद राजाविषयी आपल्याला माहिती आहे कि बचपन से लेकर परमेश्वर ने लहानपणापासून परमेश्वराने उसे एक अलग रीति से आणि त्याला एक वेगळ्या रीतीने परमेश्वर ने चलाया है, आणि परमेश्वराने त्याला चालवलं. क्योंकि कारण परमेश्वर से आणि परमेश्वराकडून और दावीद दावीद इन दोनों के बीच में त्यांच्या जो दोघांमध्ये एक गहराई का रिश्ता बना था आणि एक एकदम खोलवरचं जे नातं होतं वो अलग था। आणि एक एकदम वेगळं होतं ते. हालेलुया। हालेलुया. जब जब दावीद राजा को कोई भी मुसीबत आती थी जेव्हा जेव्हा दावीद राजाला कुठली गोष्ट संकट यायचं तब तब परमेश्वर की आत्मा परमेश्वर उसे हमेशा हर बार बचाता रहता था। आणि तेव्हा तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याला वाचवत असे. और दावीद को जैसे समय मिलता था आणि दावीदाला ज्या ज्या वेळेस समय मिळायचा वैसे वैसे वो परमेश्वर की आराधना आणि तेव्हा तेव्हा परमेश्वराची मन आराधना लगाकर मन लावून पूरे दिल से आणि एकदम संपूर्ण हृदयाने वो आराधना महिमा करता था। आणि आराधनाने महिमा करत असे. ये जो बातें हैं इन बातों से हमेशा परमेश्वर के साथ संग रहते 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 परमेश्वर से बातें करते करते वो परमेश्वर में पूरी तरीके से मगन हो जाता था। आणि ह्या सर्व आराधना प्रार्थना सतत करत असताना देवाबरोबर संगती करत असताना तो पुढे वाढत वाढत गेला प्रभूमध्ये. वो अपने शरीर की भूख को कम करते गया आणि आपल्या शरीराच्या भूकाला और त्याने कमी अपने केलं आत्मा के भूख को बढ़ाते गया। आणि आत्म्याच्या भूकेला वाढवत गेला. वैसे वैसे परमेश्वर उसे और गहराई की बातें प्रकट करते गया आणि अशा रीतीने परमेश्वर अजूनही खोलवर और प्रभु ने उसे एक महाराजा की तरह एक राज पद दिया। आणि अशाच रीतीने त्या दाविदाला महाराजाचं पद त्यांनी दिलं. हालेलुया। हालेलुया. ये जो बातें हैं ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत परमेश्वर के लिए आणि एक परमेश्वरासाठी योग्य बलिदान होना। आणि एक योग्य बलिदान असावं. दावीद राजा ने अपने जीवन में दावीद राजाने आपल्या जीवनामध्ये कई बार गलतियां की आणि खूप वेळा चूक पण केल्या परंतु जब उसे वो गलती का एहसास हुआ त्या चुकाचा त्याला पश्चाताप झाला वो गलती को मानकर तुरंत परमेश्वर के सामने समर्पण हो जाता आणि त्यांनी पश्चाताप करून देवासमोर समर्पण करून तो देवाजवळ है। और आला. हमारे परमेश्वर का स्वभाव है आपल्या देवाचा स्वभाव आहे वो हमें उस बातों से तुरंत भूलकर हमें फिर से करीब ले लेता है। आणि देवाचा आपला एक असा खूप मोठा चांगला स्वभाव आहे की प्रभू आपल्या हरेक पापांना क्षमा करून आपल्या जवळ पुन्हा एक वर घेतात. हालेलुया। हालेलुया. तो दावीद राजा के जीवन में उपवास और प्रार्थना के विषय में एक बात जो दावीद राजा हमें प्रकट कर रहे हैं उस बातों को मैंने आपके सामने अभी दावीद राजाच्या लिखी है। जीवनामध्ये उपास आणि प्रार्थनेचं जे महत्त्व होतं दासांनी आता त्या दाविदाच्या गोष्टींना सांगून तुमच्या समोर प्रकट केलं आहे. तो उपवास प्रार्थना के बारे में जितना आप गहराई से समझ लो आज मैं कहता हूँ कि आज के दिन से परमेश्वर आपके जीवन में और अलग एक रीति से काम आणि करेगा। तुम्ही उपास आणि प्रार्थनेच्या खोलवर गोष्टीला तुम्ही समजून घ्या जेणेकरून तुम्ही परमेश्वरामध्ये अधिक वाढण्यासाठी तुम्हाला सहायता होईल. ये लॉकडाउन के समय में ह्या लॉकडाऊन मध्ये 8 महीना हुआ 8 महिने झाले आहेत. आपके और मेरे जीवन में तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये बहुत सारे ऐसे दुख खूप काही दुःख ऐसे संकट आणि संकट जो आत्मिक तौर पर आणि आत्मिक रीतीने और शारीरिक रीति में आणि शारीरिक रीतीने और पण भौतिक रीति में आणि भौतिक रीतीमध्ये हमारे जीवन में आके चले गए, आणि आपल्या जीवनामध्ये ते येऊन निघून गेले. परंतु हम विश्वास में आपण विश्वासामध्ये स्थिर है क्या स्थिर आहे का ये आज हमको समझना है। आणि आज आपल्याला ते समजायचं आहे. क्योंकि वचन कहता है आणि वचन बोलत आहे हम सभी जन आपण सगळे जण परमेश्वर के एक जन है आणि आपण परमेश्वराचे जन आहोत. और परमेश्वर हमें क्या करता है आणि परमेश्वर आपल्याला काय करतात रात के समय रात्रीच्या वेळेस एक अग्निस्तंभ होकर हमारे साथ चलता आणि है अग्निस्तंभ बनून चालतात और दिन के समय आणि दिवसाच्या वेळेस मेघ स्तंभ होकर आणि मेघस्तंभ बनून वो हमारे संग संग चलता है। आणि आपल्या बरोबर चालतात. वैसे ही परमेश्वर की उपस्थिति आणि हमारे संग संग सतत आणि रहती है। परमेश्वराची उपस्थिती देव आपल्या बरोबर संगती चालत राहते. हालेलुया। हालेलुया. उपवास प्रार्थना के लिए मैं और एक बात आपको बताना चाहता हूँ। उपास आणि प्रार्थनेसाठी दास अजून एक गोष्ट सांगू इच्छितात. लूक सुसमाचार सुसमाचार उसका 5 अध्याय 5 अध्याय और उसका 34 वचन हम थोड़ा पढ़ेंगे। यीशु ने उनसे कहा, हाँ। क्या तुम बारातियों से हाँ। जब तक दूल्हा उनके साथ रहे हाँ। उपवास करवा सकते हो? बस 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 यीशु ने उनसे कहा येशूने त्यांना म्हटले हाँ कि उपवास जब तक दूल्हा बारातियों के साथ है तब तक क्या तुम उससे उपवास करवा सकते हो?
येशू ख्रिस्ताने असं म्हटलं त्यावेळेस शिष्यांना की जोपर्यंत वराडा त्यांच्याबरोबर वर आहे तर वराडाला उपासाची काय गरज आहे? गरज नहीं है। गरज नाहीये। हालेलुया। हालेलुया। क्योंकि जब ये लोग आपस में बातचीत कर रहे थे, यीशु और उसके शिष्य, हे आपसमध्ये येशूच्या शिष्याने बोलत असताना वहां पे परुषी लोग आकर उनसे एक सवाल करने लगे परुषी लोक येऊन त्यांच्याकडे प्रश्न करू लागले कि यूहन्ना के जो चेले हैं यूहन्नाचे जे शिष्य आहेत वो लोग उपवास और प्रार्थना करते हैं, ते उपास आणि प्रार्थना करत आहे, और आपके चेले उपवास और प्रार्थना क्यों नहीं करते? तुमचे चेले उपास आणि प्रार्थना शिष्य का नहीं करत आहे? तभी यीशु ने उनसे ये जो जवाब दिया है, जो अपन वचन हमें अभी जो पढ़ा है, आणि येशू ख्रिस्ताने फिर से त्यांना एक बार ते वो उत्तर वचन दिलं पढ़ेंगे। आणि हेच ते आपण वचन वाचलं आहे। यीशु ने उनसे कहा, यीशु ने उनसे कहा, क्या तुम बारातियों से जब तक दूल्हा उनके साथ रहे उपवास करवा सकते हो? परमेश्वराचं वचन इथं असं बोलत आहे, जोपर्यंत वराडाबरोबर वर आहे तर त्यांना उपास करण्याची काही आवश्यकता नाहीये। नाही, कारण वराडी आणि दुला आणि त्याचे मित्र हे सर्व जे आहेत एकत्रित आहेत। हिंदी मध्ये सांगा चालेल। और परमेश्वर का वचन यहाँ पर ये कह रहा है कि जो वर वहाँ पर है तो यहाँ पर शादी में आए लोगों को उनके साथ में उपास करना जरूरी नहीं है। जब तक दूल्हा अपने मित्र और अपने सब बारातियों के साथ है, तब तक उन्हें उपवास और प्रार्थना करने की जरूरत नहीं है। जोपर्यंत वराडांबरोबर वर आहे तर त्यांना उपवास करण्याची काही आवश्यकता नाहीये। परंतु एक समय ऐसा येत आहे और ऐसा समय आ रहा है कि वहां पर आणि तिकडे यीशु उनके बीच में से उठा लिया गया। आणि येशू प्रेरितों के काम में हम देख सकते हैं कि यीशु उनके बीच में से उठा लिया गया, आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण बघत आहोत की तिथे शरीर के तौर पर उनके सामने से वो चला गया, आणि शरीरामधून ते निघून गेलेले आहेत, परंतु उसकी उपस्थिति आत्मा के द्वारा हमारे साथ संग रहती है। आणि उपस्थिती आत्मेच्या द्वारे आपल्या संगती आहे। म्हणून इसलिए हम सब जन मिलके उपवास और प्रार्थना करते हैं, आणि म्हणून आपण सर्वजण मिळून उपास आणि प्रार्थना करत आहोत। क्योंकि अभी जो समय चल रहा है, आता जो समय चालला है, ये समय है हमें उपवास और प्रार्थना में जो दूल्हा है हमारा, उसके संग रहने के लिए जो स्वर्ग में है वहाँ पर हमें जाना है। आणि याच्यासाठी आपल्याला उपास आणि प्रार्थना करायचं आहे। जो स्वर्गामध्ये आपला जो वर आहे त्याच्या संगती राहण्यासाठी आपल्याला उपास आणि प्रार्थना करायची आहे। हालेलुया। हालेलुया। लूक 35 में क्या बताया? 5 का 35 में, लूक 35:35 मध्ये, परंतु वे दिन 5 आएंगे, 35 वाजता ना? हाँ वाचा। परंतु वे दिन आएंगे, वो दिन आएंगे जिनमें दूल्हा उनसे अलग किया जाएगा, तब वे उन दिनों में उपवास करेंगे। आणि अशी वेळ येईल की वराला काढलं जाईल आणि त्यावेळेस वराडांना उपवास करण्याची गरज लागेल। तर ह्या दिवसांमध्ये आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपण जे चालत आहोत आत्ताच्या जीवन क्रमामध्ये, हम लोग जो अपने जीवन क्रम में चल रहे हैं, ह्या दिवसांमध्ये आपण स्वतःला आता पडताळायचं आहे की आपण येशू सोबत आहोत का? हम अपने आप को जांचना है कि हम परमेश्वर में है क्या नहीं। क्योंकि परमेश्वर हमारे संग है आणि परमेश्वर आपल्या बरोबर आहे, तो हमारे जीवन में आपल्या जीवनामध्ये निराशा, दुख, कष्ट ये सब क्यों आ रहे हैं? आणि हे काय येत आहे? क्योंकि परमेश्वर हमारे संग है तो हमें कदापि कोई बातों की कमी घटी नहीं होनी चाहिए। आणि परमेश्वर जर आपल्या संगती आहे तर आपल्या जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी घटी नसावी। क्योंकि परमेश्वर जब इजराइल लोगों के साथ था, आणि परमेश्वर जेव्हा इस्रायल लोकांबरोबर होते, हर समय उन्हें जो चाहिए था वो सब परमेश्वर ने उन्हें दिया। ज्या वेळेस इस्रायली लोकांना ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्यावेळेस परमेश्वराने त्या गोष्टी पुरवल्या। परंतु इन दिनों में, या दिवसांमध्ये हम सभी को परमेश्वर परख रहा है, आणि या दिवसांमध्ये परमेश्वर आपल्याला परखत आहे। परमेश्वर हमारे संग है, परमेश्वर आपल्या बरोबर आहे, परंतु फिर भी वो हमें परख रहा है। तरी देखील परमेश्वर आपल्याला परखत आहे। क्योंकि हम लोग एक बच्चे के समान, जैसे एक छोटा बच्चा 1.5 साल का होता है तो उसे चलने के लिए मुसीबत होती है, ज्याप्रमाणे लहान लेकरू आहे त्याचप्रमाणे त्याला चालण्यासाठी त्रास होतो, लडखडाता है, तो लडखडत आहे, त्याप्रमाणे आपली अवस्था आहे। परंतु परमेश्वर जो पिता है वो उसे देखते रहता है कि मेरा बच्चा खड़ा हो रहा है, मेरा बच्चा चल रहा है।
आणि ज्याप्रमाणे पिता आपल्या लेकराला बघत आहे की तू चालत आहे, पडत आहे, या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवत आहे. जिस दिन पिता को पता चलता है कि मेरा बच्चा खड़ा होकर अभी चलने लगा है, ज्यावेळेस पित्याला कळते की माझं लेकरू व्यवस्थित रीतीने उभा राहून चालत आहे, तब पिता 2 कदम आगे चलता है और बच्चे को बोलता है तू मेरे पीछे चल. आणि पिता आपल्या 2 पावलं पुढे चालतात आणि मग त्याला म्हणतात तू माझ्या मागे चाल. तो ये जो समय चल रहा है, हे समय जो चालत आहे, ये समय हमारे जीवन में यही बातें दिखा रहा है कि हम सभी को अभी परमेश्वर के पीछे चलना है. आणि हा जो समय आहे आपल्याला देखील परमेश्वराच्या मागे मागे चालायचं आहे. क्योंकि परमेश्वर जान चुका है आणि परमेश्वराला माहिती पडलं आहे कितने साल किती वर्ष हम सभी जन परमेश्वर की सेवा आराधना कर रहे हैं, प्रार्थना कर रहे हैं, आपण किती दिवस झाले परमेश्वराची आराधना प्रार्थना सर्वजण करत आहोत, फिर भी शैतान हमें क्या करता है, हमेशा भटकाने की कोशिश करता है. आणि तरी देखील सैतान प्रतिदिवस आपल्याला भटकवण्याचा प्रयत्न करत आहे. क्योंकि कल के वचन में परमेश्वर के दास ने जो बताया, आणि कालच्या वचनाच्या अनुसार दासांनी जे काही गोष्टी सांगितल्या, शैतान भी और यीशु भी सैतान आणि येशू पण दिखने के लिए खूबसूरत है. आणि दोघं पण दिसायला सुंदर आहे. दोनों के कामों के बारे में जब हम देखेंगे तब हमें पता चलेगा, आणि त्यांच्या दोघांच्या पण कामाविषयी आपण जेव्हा बघतो तभी हमें पता चलेगा कि यीशु कौन है, जो परमेश्वर है, और जो भी गलत काम कर रहा है वो भी हमें पता चलेगा. आणि येशू कोण आहे आणि सैतान कोण आहे त्यांच्या कामावरून आपल्याला त्या गोष्टी समजतील. हालेलुया. हालेलुया. तो इन दिनों में हमें अपने जैसे परमेश्वर ने बताया उसी बातों में हमें चलना है. जसं देवाने आपल्याला सांगितले त्याच्यानुसारच आपल्याला पुढे अब ये उपवास प्रार्थना में हम लोग सब हैं, आणि उपवास तो उपवास प्रार्थना में जितना हो सके उतना हमें क्या करना है, परमेश्वर का वचन. आणि उपास आणि प्रार्थनेमध्ये आपण आहोत तर जास्तीत जास्त आपल्याला देवाचं वचन. आपको पता है आयुब के दिनों में योबाच्या दिवसांमध्ये परमेश्वर का वचन लिखा हुआ नहीं था, परमेश्वराचं वचन लिहिलेलं नव्हतं, परंतु आयुब बोल रहा है आयुब बोलत आहे योब कि मैं तेरे वचनों को आणि मी तुझ्या वचनांना गहराई से मान कर चलता हूँ. आणि गहराईने मानून चालत आहे. हालेलुया. हम उस वचन को पढ़ेंगे. आयुब योबाचं पुस्तक 23 अध्याय उसका 12 वचन. 23 अध्यायाचं 12 वचन. उसकी आज्ञा का पालन करने से मैं न हटा और मैंने उसके वचन अपनी इच्छा से कई अधिक काम के जानकर सुरक्षित रखे. पता है आपके जीवन में एक शारीरिक जो जीवन है हमारा, जो अभी हम जी रहे हैं, परंतु आत्मिक जो जीवन है, उस आत्मिक जीवन को बढ़ाने के लिए, उस पवित्र आत्मा जो हमें दिया है उसे हमें बढ़ाने के लिए, उसे उत्साहित करने के लिए हमें क्या करना चाहिए. आपल्याला जे परमेश्वराने जीवन दिले त्याला वाढवण्यासाठी जे पवित्र आत्मा जे सांगत आहे, उस बातों को, परमेश्वर की जो वचन है उस वचन को हमें ग्रहण कर उसे मानकर, उसे स्वीकार करके उसके साथ हमें चलना है. आणि जे वचन परमेश्वराने आपल्याला दिले त्याला स्वीकारून ते मानून त्याच्यानुसार आपल्याला जगायचं आहे. क्योंकि ये शारीरिक जीवन जो हम जी रहे हैं, आपण जे दैहिक म्हणजे शारीरिक जीवन जे जगत आहे, हमेशा हमें शैतान भरमाएगा आणि हमेशा आपल्याला हमारे जीवन के अंत तक वो हमें फंसाने की कोशिश करेगा. आणि जीवनाच्या शेवटापर्यंत तो आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करेल. क्योंकि एक आत्मा अगर परमेश्वर के राज्य में, एक परमेश्वराच्या राज्यात आता है, येत आहे, तो लाखों स्वर्गदूत स्वर्ग में आनंद मनाते हैं. आणि लाखों स्वर्गदूत स्वर्गात आनंद करतात. और एक आदमी अगर परमेश्वर को छोड़कर शैतान के हाथ में चला जाता है, जर एक मनुष्य परमेश्वराला सोडून शैतानाच्या हातात जातो, तो उसका बहुत बुरा हाल वो कर लेता है. आणि त्याचं खूप वाईट उसे ऐसा लगता है कि मैं सब बातों में मैं खुश हूँ, क्योंकि मैंने परमेश्वर का वचन छोड़ दिया और अभी मुझे हर बात सब मिल रहा है. पहले मैं चर्च में जाता था तो मुझे कुछ मिलता नहीं था. आणि आता मनुष्याला कधी कधी असं वाटतं की मी परमेश्वराला सोडून प्रत्येक गोष्टी मला मिळाले, मी चर्च सोडलं, मी समाधानकारक आहे. परंतु उसे इस बातों का एहसास नहीं होता, त्याला ह्या गोष्टीचं महत्त्व नाहीये. क्योंकि उसे शैतान इस तरीके से भरमा देता है कि उसे लगता है कि सब चीज मेरे हाथों में और मेरे कंट्रोल में है. आणि त्याला असं वाटतं की सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहे आणि त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. फिर अगर किसी ने, पास्टर जी ने कॉल किया तो पास्टर जी का कॉल नहीं रिसीव करेंगे. जर एखाद्या प्रभूच्या दासानी जर त्या व्यक्तीला फोन केला तर ते फोन उचलणार चर्च में आना बंद कर देंगे पूरा, आणि मंडळीमध्ये येणं बंद करतील. उसके मन में शैतान हमेशा डालते जाएगा कि तू एक निर्बुद्धि है, तुझे कुछ नहीं आता, तुझे ये लोग भड़काते हैं, तेरे साथ सही बात नहीं करते हैं. आणि सैतान नेहमी प्रतिदिवस तू निर्बुद्धी आहे, हे लोक तुझ्याशी चुकीच्या रीतीने वागतात, अशा सर्व गोष्टी त्याच्या हृदयात टाकत राहील.
पास्टर के विषय में बहुत सारे लोग ऐसा सोचते हैं देवाच्या दासांविषयी खूप जण असं काही विचार करतात कि पास्टर ही भगवान है। आणि देवाचे दासच हे देव आहे इसके लिए पास्टर को इतना सम्मान देते हैं आणि मग देवाच्या दासांना इतका सन्मान करतात कि परमेश्वर की छड़ी पास्टर पे चल जाती है। आणि मग ती छडी पास्टरवर चालते। हालेलुया। हालेलुया। इन दिनों में हमें यही सब बातें सीखना है कि परमेश्वर का दास परमेश्वर ने आपके लिए रखा हुआ है। आणि परमेश्वराचा दास हे तुमच्यासाठी ठेवला हे तुम्ही समजा। एक दास एक सेवक के रूप में आपके सामने उसे रखा गया है आणि एक दास जो तुमच्या सेवकाच्या ताकि आपके रूपात दुखों के ठेवलेला, बारे में, तुमच्या दुःखांविषयी, आपके तकलीफों के बारे में तुमच्या त्रासामध्ये वो परमेश्वर से प्रार्थना विनंती करे। आणि तो परमेश्वराकडे प्रार्थना विनंती परंतु करतो। कुछ लोगों का स्वभाव शैतान उनके मन में ऐसी बातें डाल देता है आणि सैतान असं त्यांच्या स्वभावामध्ये टाकून देत आहे कि वही जो परमेश्वर का दास है वही तेरे लिए भगवान है। आणि परमेश्वराचा दास आहे तो तुमच्यासाठी देव आहे। और ऐसी बातों से आणि अशा गोष्टींनी सेवकाई में बहुत गिरावट पैदा हो जाती है। आणि त्याच्यामुळे सेवकाईमध्ये पडण्याची अवसर येते। हालेलुया। हालेलुया। तो ये उपवास प्रार्थना में मैं आपको एक बात बताना चाहता हूँ। उपवास आणि प्रार्थनेमध्ये दास एक गोष्ट सांगू इच्छितात। उपवास करते समय उपवास करत असताना दावीद राजा ने जो बातें बताया दावीद राजाने ज्या गोष्टी प्रगट केल्या कि रात और दिन अपने आंसुओं बहाकर परमेश्वर के संग संग रहने के लिए कोशिश करो। रात्रंदिवस तो आपल्या अश्रूंना वाहून तू देवाबरोबर संगतीने राहा। आयुब बता रहा है योब सांगत आहे कि परमेश्वर के वचन को पूरी तरीके से मनन कर कर उसके संग संग चलने की कोशिश करो। आणि योब असं इथं म्हणत आहे की देवाच्या वचनाला तू अंगीकार करून मनन करून त्याच्या मार्गावर तू चाल। तभी परमेश्वर हमें तेव्हा परमेश्वर आपल्याला हमसे अपने आत्मा के बारे में बातचीत करेगा। आणि आपल्यामध्ये असलेल्या आत्म्याबरोबर देव आपल्या संगती आपकी बोलायला शारीरिक बातों में आपको परमेश्वर आशीष करेगा। लागेल। आणि तुमच्या शारीरिक गोष्टीमध्ये देव आशीर्वाद आपकी भौतिक बातों में आपको जो तकलीफ है उसमें भी परमेश्वर आपको साथ देगा। आणि भौतिक गोष्टीमध्ये देखील प्रभू आशीर्वादित करतील। अभी मैं आपको एक छोटा सा उदाहरण बताना चाहता हूँ दास एक गोष्ट सांगू इच्छितात कि दादाजी एक करोड़पति है, आणि एक आपला आजोबा आहे तो करोडपती आहे। उसका लड़का भी करोड़पति है, त्याचा मुलगा पण करोडपती आहे, उसका नाती भी करोड़पति है, त्याचा नातू पण करोडपती आहे। परंतु ये तीनों भी पीढ़ी आणि हे तिन्ही पण पिढी शैतान ने क्या किया है, उनके ऊपर कर्जा लाद कर रखा है। आणि सैतानाने काय केलं त्यांच्यावर कर्ज करून ठेवलं आहे। लोगों को दिख रहा है कि पैसा बहुत है इनके पास, आणि लोकांना असं वाटतं त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, परंतु अंदर से उनको पता है आणि आतून त्यांना माहिती आहे कि कितना प्रेशर है। आणि किती त्रास आहे। जो दादाजी का प्रेशर था जो कर्जे का वो लड़के में आ गया, जो आजोबाचा त्रास होता तो मुलावर आला, लड़के का उसके लड़के में चला गया। त्या मुलाचा त्याच्या मुलावर आला। तो ये जो है ये पीढ़ी के श्राप जो है वो आगे बढ़ते 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 आए आणि पिढ्यानपिढ्या आलेले श्राप ते वाढतच राहतात। और इन श्रापों को तोड़ने के लिए या श्रापांना तोडण्यासाठी ये जो उपवास और प्रार्थना रखा गया है, हे उपवास आणि प्रार्थना ठेवली गेली आहे। इस प्रार्थना और उपवास में आपको मन लगाना है। हे उपवास आणि प्रार्थनेमध्ये तुम्हाला मन लावायचं आहे। मैं एक जगह पे गया था, दास एका जागेवर गेले होते, पास्टर को मिला था मैं एका पास्टरांशी ते भेटले वो पास्टर को हमने पूछा कि आप उपवास और प्रार्थना कौन सा दिन में आप रखते हैं। आणि दासांनी त्यांना विचारलं की उपवास आणि प्रार्थना तुम्ही केव्हा करता। उन्होंने बताया उपवास प्रार्थना पास्टर नहीं, हम लोग करते नहीं। हा त्यांनी त्या दासांना असं सांगितलं की आम्ही उपवास आणि प्रार्थना करत नाही। मैंने पूछा क्यों, त्यांनी विचारलं का। उन्होंने बोला कि थोड़ा गैस का प्रॉब्लम होता है। मला थोडा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो। उपवास और प्रार्थना उपवास आणि प्रार्थना जो परमेश्वर के साथ हमको कनेक्ट करती है, परमेश्वराबरोबर आपल्याला संगती करते एक अनोखी बातें हमको प्रकट करती है, आणि अनोख्या गोष्टींना प्रगट करते। अपने जीवन की कमी घटी को परमेश्वर की आत्मा प्रकट करती है। आपल्या आत्म्याच्या कमी घटींना प्रगट उस करते। उपवास और प्रार्थना को घुटने टेकने के लिए वो दास कह रहा है या उपवास आणि प्रार्थनेच्या घुटणे टेकल्याविषयी ते दास बोलत आहे। कि गैस का प्रॉब्लम होता है पास्टर, मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, इसके लिए मैं फास्टिंग प्रेयर नहीं रखता। म्हणून मी उपवास आणि प्रार्थना करत नाही। मैं सोचकर हैरान हो गया। आणि दास हे सगळ्या गोष्टी ऐकून हैरान झाले। हम लोग उपवास करते थे, आणि आपण उपवास करत होतो, तो हम लोग उपवास करते समय उपवास करते करते हम लोग सुसमाचार भी सुनाते थे। आणि उपवास प्रार्थना करून देवाची सुवार्ता देखील ऐकवत होते, लोकांपर्यंत जाऊन आम्ही सुसमाचार देखील सांगत होतो। आणि लोकांपर्यंत जाऊन परमेश्वराची सुवार्ता सांगत होते। परमेश्वर उन सभी बातों को देखकर आज हमारे आपके और मेरे सामने मुझे आपको खड़ा किया है। आणि परमेश्वराने या सर्व गोष्टींना बघून आज दासांना तुमच्या समोर प्रभूने उभं केलं आहे। उपवास प्रार्थना ऐसा एक अपने पास हथियार है उपवास आणि प्रार्थना आपल्याकडे एक असं चांगलं हत्यार आहे कि जिससे हम कौन सी भी लड़ाई होने दो, कुठलं पण युद्ध असू दे, वो सारी लड़ाई को हम जीत सकते हैं। आणि त्या सर्व युद्धांना आपण जिंकू शकतो। क्योंकि हर समय हर वेळेस हम
परमेश्वर की आत्मा से कनेक्ट होने के लिए परमेश्वराच्या आत्म्याबरोबर संगती करण्यासाठी एक पूरा शरीर को पूरा भूखा रखना जरूरी है। पूर्ण शरीराला उपवाशी ठेवणं फार गरजेचं आहे। पूरा शरीर को मतलब आप समझ रहे हैं, पूरा शरीर को, संपूर्ण शरीराला उपवाशी ठेवणं, तभी हम परमेश्वर की आत्मा की ओर अपना मन लगा सकते हैं। आणि तेव्हा आपण परमेश्वराच्या आत्म्याजवळ मन लावू और शकतो। प्रभु की आत्मा भी हमारे बारे में सोचेगी कि मेरा दास कुछ मुझसे मांगना चाहता है आणि या तेव्हा- मुझसे कुछ बातें करना चाहता है। आणि तेव्हा परमेश्वराचा आत्मा देखील आपल्याकडे बघू लागेल की दास माझ्याकडे काहीतरी इच्छा करत आहे। कई बार ऐसा होता है, किती वेळा तरी अशा गोष्टी घडतात, उपवास होकर खत्म हो जाता है, उपवास संपून होऊन पण जातात, परंतु जो चीज हम मांगने के लिए बैठे थे ज्या गोष्टींसाठी आपण उपवास करत आहे वो मिलती नहीं है। ते मिळत नाही। परंतु परमेश्वर ऐसे कभी नहीं सोचता कि मैं मेरे दास को या मेरे लड़के को, मेरी लड़की को मैं वो बातें को देना नहीं चाहता। आणि परमेश्वर कधी इच्छा करत नाही की माझ्या लेकराला मी त्या गोष्टी देऊ इच्छित नाही। मांगने से पहले देने वाला परमेश्वर है हमारा, मागण्याच्या आधी देणारा परमेश्वर आहे परंतु वो हमारे बारे में सोचता है। आणि आपल्याविषयी परमेश्वर विचार वो जानता है कि तू कहाँ पर गिरा है, देव आपल्याविषयी जाणत आहे की तुम्ही कुठे पडले आहात, कहाँ पर तू फंसा है, तू कुठे फसला आहे वहां से तुझे पहले निकलना है। आणि तुला तिथून पहिले निघायचं आहे। तू बहुत सारी बातों से मुझसे मांगने के लिए मेरे पास आता है, आणि तू भरपूर काय गोष्टी मागण्यासाठी माझ्या जवळ येतो, परंतु तेरे अंदर की जो बातें हैं वो हम मुझसे प्रकट नहीं करता है, आणि तुझ्या आतल्या ज्या गोष्टी आहेत ते तू माझ्यासमोर प्रगट करत नाही। क्योंकि हमें लगता है आणि आपल्याला असं वाटतं कि हम लोग ने जो भी काम किए वो अंधेरे के काम थे, आणि जे पण आपण काम केलं ते वो दिखे अंधेराचे नहीं किसी को, आणि ते कोणी पाहिले नाही, मैंने किसी को देखा नहीं, आणि मी कोणाला पाहिलं नाही, वहां पर कोई नहीं था। आणि तिथं कोणी नव्हतं। परंतु जैसे बिल्ली जसं मांजर अपनी आंखों को बंद कर दूध पीती है, मांजर जे आपल्या डोळ्यांना बंद करून दूध उसको पिते, लगता है कि मुझे कोई नहीं देख रहा है, आणि तिला वाटतं की मला कोणी नाही पाहिलं, घर में कोई नहीं है, आणि घरात कोणी नाहीये, परंतु पीछे से एक डंडा का आवाज आता है, आणि मागून एक लाकडीचा आवाज येतो, तब उसे पता चलता है अरे घर में कोई है, तुरंत भाग लो। आणि त्याला तेव्हा कळतं आणि मग ती घरातून पळून जाण्याचा अंधेरे के प्रयत्न करते। कामों को परमेश्वर उजाले में लेके आते। आणि अंधेराच्या गोष्टींना परमेश्वर प्रकाशात घेऊन येतात। तो उसी तरीके से हमारे जीवन की जो जो बातें हैं आज तक हमने परमेश्वर के सामने पूरी तरीके से निकाली नहीं। आणि ज्या ज्या आपल्या जीवनामध्ये झालेल्या गोष्टी आहेत आपण त्या परमेश्वराजवळ अजून प्रगट केलेल्या नाहीयेत। इस उपवास और प्रार्थना में या उपवास आणि प्रार्थनेमध्ये बचपन से लेकर लहानपणापासून अभी तक के क्षण में जो आप बैठे हैं, आत्ताच्या क्षणापर्यंत आता तुम्ही बसला आहात, जितना भी आपसे आप आज याद करने का कोशिश करो, आपके पास और 3 दिन है, 3-4 दिन है। अजून तुमच्याकडे 3-4 दिवस आहेत, तुम्ही आठवण्याचा प्रयत्न इस करा। उपवास और प्रार्थना में उस विषय को अपने मन में फिर से घुलाइए। आणि या उपवास आणि प्रार्थनेमध्ये आपल्या मनामध्ये पवित्र आत्मा आपको साथ देगा पवित्र आत्मा तुम्हाला सहायता करते कि यहाँ पे तू फंसा है, तू इथं फसला आहे, यहाँ की बातों से तू तो क्षमा नहीं मांगा है, या गोष्टींमध्ये तू क्षमा नाही मागितली, इन बातों को तूने अभी तक अपने मन में रखा है, आणि अजूनही त्या गोष्टी तू मनात ठेवल्या आहेत, अपने भाई के विरोध में अपने मन में एक कठोर मन करके बैठा है तू, आणि आपल्या भावाविषयी आपल्या मनामध्ये क्रोध ठेवला आहे, अपने पत्नी के विषय में तू गलत सोच कर बैठा है, आणि आपल्या पत्नीविषयी तू चुकीचा विचार करून बसला वो आहे, सब बातें परमेश्वर आप सभी को प्रकट करेगा। आणि या सर्व गोष्टी परमेश्वराचा आत्मा तुम्हाला प्रगट करेल। और जब बातें प्रकट होती जाएंगे तुरंत परमेश्वर के सामने घुटने टेकिए। आणि ज्या ज्या वेळेस अशा गोष्टी प्रगट होतील तुरंत गुडघ्यावरून प्रार्थनेला या, परमेश्वर हर बातों से आपको क्षमा करेगा, आणि परमेश्वर तुम्हाला सर्व गोष्टीपासून क्षमा करतील। क्योंकि परमेश्वर का एक स्वभाव है, परमेश्वराचा एक स्वभाव आहे, अपना एकलौता पुत्र अगर वो दे सकता है जर आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी देऊ इच्छित आहे, तो अपने कितने भी बड़े बुरे काम क्यों ना हो, आपले कितीही मोठे मोठे वाईट काम का असना, वो परमेश्वर चुटकी में भुला देगा। आणि परमेश्वर ते तुरंत विसरून जातील। हालेलुया। हालेलुया। तो इन दिनों में आपको वही बातों को सोचना है कि परमेश्वर मैं कहाँ पर गिरा था। आणि ह्या दिवसांमध्ये तुम्हाला विचार करायचा इस लॉकडाउन के समय में भी हम बहुत सारे जन प्रार्थना में कम हो गए, आणि ह्या लॉकडाऊनच्या कारणास्तव आपला प्रार्थनीय जीवन फार कमी झालं क्योंकि आहे, चर्च बंद थे, कारण मंडळ्या बंद होत्या, प्रार्थना नहीं है, प्रार्थना नाहीये, घर बैठे बैठे कुछ काम नहीं है, आणि घरात बसून बसून काही काम नव्हतं, टीवी चलाओ, टीव्ही लावा, मोबाइल देखो, मोबाईल बघा, तो उसमें जो टाइम पास होते गए शैतान ने उन बातों का पूरा फायदा ले लिया। आणि त्या गोष्टींमध्ये असताना सैतानाने पुरेपूर त्या गोष्टीचा फायदा उचलला। आज जितना भी हम 10-10, 6-6 या 8-8 जन जो भी एक स्टेप ऊपर चढ़ते चढ़ते परमेश्वर के नजदीक गए थे, जे जे लोक आपल्या देवाच्या सानिध्यापर्यंत पोहोचण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला, वो आज ये 8 महीनों में आज ते जण 8 महिन्यामध्ये अगर आप और मैं तुम्ही आणि मी ये बातों का अगर सोचेंगे तो हम फिर से वो एक नीचे के स्तर में आकर हम खड़े हैं। जर आपण विचार केला तर आपण खालच्या स्थानावर येऊन पोहोचलो आहोत आता।
क्योंकि 8 महीने पहले आणि 8 महिने पहिले सोमवार को प्रार्थना रहता था, सोमवारी प्रार्थना असायची, गुरुवार को प्रार्थना रहता था, गुरुवारी प्रार्थना, शनिवार को प्रार्थना रहता था, शनिवारी प्रार्थना संडे वर्शिप था। आणि रविवारची हफ्ते आराधना. का 5-4 दिन जो भी है सब जन मिल के प्रार्थना करते थे। आणि आठवडाभरामध्ये आपण सर्व संगतीमध्ये येऊन प्रार्थना करायचो. लेकिन सब जन प्रार्थना करते थे तभी आणि सर्वजण जेव्हा प्रार्थना करत असत, जैसे जसं काय 10 भेड़ चर रहे, आणि 10 मेंढर चरत आहे उसमें एक लंगड़ा है, आणि एक लंगडा आहे वो उसको बाकी के 9 उसको खींचते खींचते धक्का मारते मारते लेके चलते हैं। आणि बाकीचे लोक त्याला घेऊन संगती धक्का मारत चालत आहे उनको लगता है कि हाँ मैं परमेश्वर में सही चल रहा हूँ, आणि त्यांना असं वाटतं की हा मी परमेश्वरामध्ये परंतु बरोबर आहे. 8 महीना हो गया ये सब स्टॉप हो गया। आणि 8 महिने झाले या सर्व गोष्टी बंद झाल्या वो आहेत. बेचारा लंगड़ा कितना दूर गया उसको पता भी नहीं चला। आणि त्या लंगड्या अवस्थेमध्ये असणारा व्यक्ती तो किती लांब गेलाय त्याला माहिती नाहीये. ऐसी अवस्था है। अशी अवस्था झालेली आहे. आज सोचना है इन बातों को। ह्या गोष्टींचा विचार करा. उपवास और प्रार्थना का आज का 17वां दिन है आणि आज उपास आणि प्रार्थनेचा 17वा दिवस और आहे. 4 दिन है हमारे पास। अजून 4 दिवस आपल्या हातात आहे. अपने मन को फिर से एक बार खोलना है, आपल्या मनाला पुन्हा एक बार खोलायचं आहे. पवित्र आत्मा को पूछना है पवित्र आत्म्याला विचारायचं आहे कि मैं कहाँ पे अभी तक हूँ, मुझे बताओ, आणि मी आता कुठपर्यंत आहे ते मला तूच प्रगट कर. और मैं यहाँ से आगे बढ़ने के लिए मैं कोशिश करना चाहता हूँ। आणि इथून पुढे मी पुढे चालण्याचा प्रयत्न करायचा आहे मला. जो भूली, जो मेरे से गलती हुई, वो सारी बातों को परमेश्वर के सामने मैं रखना चाहता हूँ, आणि मी जे केलेल्या चुकांना मी परमेश्वर समोर ठेवू इच्छित आहे. क्योंकि परमेश्वर हमें कदापि कदापण उन बातों में हमें रखना नहीं चाहता। आणि त्या गोष्टींमध्ये आपल्याला ठेवणार नाहीत. शैतान हमेशा एक जाल बिछा कर रहता है आणि सैतान नेहमी एक फंदा टाकून ठेवत आहे. कि जैसे ही जसं एक गलत शब्द एक चुकीचा शब्द, या एक गलत बात कानों पर आई, एक चुकीचा शब्द कानावर आला उसी के ऊपर मनन करने के लिए मन लगा। आणि त्याच्यावरच मनन करण्यासाठी मन लावत आहे. जैसे कान में एक रुई डाल के ऐसे घुमाते हैं ना, जसं अच्छा लगता कानामध्ये है, आपण कापूस घालून अच्छा लगते जाता है, अच्छा लगते जाता है। आणि चांगलं चांगलं वाटत राहतं. वैसे शैतान का काम है। आणि तसं सैतानाचं काम आहे. थोड़ा सा एक पॉइंट हमने गलत दे दिया, आणि एक चुकीची गोष्ट जर झाली तर तुरंत वो हमें उसी मार्ग पर लेके चलता है। आणि त्याच मार्गावर तो आपल्याला घेऊन हमें चालत. लगता है कि यही हाईवे हमको कोल्हापुर लेके जाएगा, आणि ह्याच हायवे आपल्याला कोल्हापूर गावामध्ये घेऊन जाईल असं लेकिन वाटतं. आंख खुलती है तो हम सोलापुर में चले गए। आपण जेव्हा डोळे उघडतो असं बघतो की सोलापूरमध्ये गेलो आहोत. ये बातों को आज आपको समझना है आणि ह्या गोष्टींना तुम्हाला समजायचं आहे और परमेश्वर को बोलना है आणि देवाला बोलायचं इस आहे. उपवास और प्रार्थना में या उपवास आणि प्रार्थनेमध्ये हमसे जो भी गलती हुआ है आमच्याकडनं ज्या चुका झाल्यात उन सभी को आप माफ करो। आणि या सगळ्या गोष्टींना तू क्षमा कर. हम समर्पण होते हैं आम्ही तुझ्याकडे समर्पण होत आहे. क्योंकि प्रभु कारण प्रभू, हम आपके बच्चे हैं, कारण आम्ही तुझे लेकर आहोत. हमें दूसरा कुछ नहीं चाहिए, आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे. क्योंकि तेरे संग हम रहेंगे तुझ्या बरोबर आम्ही राहू. तो हम एक राजा के लड़के कहलाएंगे, आपण राजाचे पुत्र बोलले जाऊ हम एक दत्तक पुत्र कहलाएंगे, आणि दासत्व पुत्र बोलले जाऊ. हमें दत्तक. किसी बातों की कमी नहीं होगी, आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी नाही होणार. हमारे मन में हमेशा एक आनंदमय वातावरण रहेगा। आणि आपल्या मनामध्ये नेहमी एक आनंदाचं वातावरण असेल. हालेलुया। हालेलुया. आज पूरे मन से हमें इस बातों को समझना है। आणि या संपूर्ण मनाने या गोष्टीला आपल्याला आपके समजायचं. जीवन में इन बातों को आपको बहुत महत्व देना है। आणि आपल्या जीवनामध्ये ह्यांना खूप महत्त्व उपवास के द्यायचं. साथ हमको आंसू भी बहाना है, उपवासाच्या बरोबर आपल्या अश्रूंना गाळायचं आहे. आंसुओं के साथ हमको परमेश्वर का वचन भी सुनना है आणि अश्रूंच्या सहित आपल्याला देवाचं कि वचन जब तक ऐकायचं आपके आहे. आंसू जमीन पर गिरेंगे नहीं, जोपर्यंत तुमचे अश्रू जमिनीवर पडणार नाही तब तक आपको परमेश्वर की बुलाहट का पता नहीं चलेगा। आणि तोपर्यंत देवाची बोलवणं तुम्हाला समजणार नाही. एक छोटा बच्चा एक लहान मूल हगरिया का एक जंगल में रो रहा है, आणि जंगलामध्ये जे रडत आहे रोने का पुकार कौन सुना? आणि रडण्याचा आवाज कोणी ऐकलं? ऊपर से परमेश्वर ने। आणि परमेश्वराने ऐकलं. माँ बहुत व्याकुल थी आणि कि मेरे पास अभी पानी नहीं रहा, आणि ती खूप व्याकुळ रीतीने रडत होती. कि मैं उसका माझ्या मरना देख नहीं सकती, मी तिचं मरण बघू नाही मैं शकत. उसको दूर रखूंगी मी त्याला लांब ठेवेल और मैं दूर जाके चली जाऊँ। आणि मी लांब जाईल. परंतु उस जगह से परमेश्वर ने उसका आवाज सुना। आणि त्या जागेवरनं परमेश्वराने त्याचा आवाज ऐकला. मैं और आप सभी जन उसके बच्चे हैं। आणि तुम्ही आणि मी त्याचे लेकरं आहोत. आज हमें रोना है। आज आपल्याला रडायचं आहे. जब तक हम रोएंगे नहीं, जोपर्यंत आपण रडणार नाही, तब तक परमेश्वर हमें, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला हम सारी जो बातें परमेश्वर से करना चाहते हैं ज्या सगळ्या गोष्टी आपण परमेश्वरावर बोलू इच्छितो वो परमेश्वर सुनेगा नहीं। नाही, परमेश्वर ऐकणार नाही.
हमें उन बातों पर आज मन लगाना है। आणि आज त्या गोष्टींविषयी आपल्याला मन लावायचं आहे। और परमेश्वर का वचन जब लिखा हुआ नहीं था, जेव्हा परमेश्वराचं वचन लिहिलेलं नव्हतं, उस समय अगर या अपना ईयोब ऐसा बोल रहा है कि परमेश्वर का वचन मेरे लिए एक आशीष का कारण हुआ है, आणि उसके शब्दों को सुनकर मैं चलूंगा। आणि योबाच्या समयाला असं जेव्हा वचन नव्हतं लिहिलं तरी योब असं बोलत होता की देवाचं वचन मी घेऊन त्याच्यानुसार मी चालण्याचा प्रयत्न करेल। कितना बड़ा संकट उसके ऊपर शैतान ने लाया, आणि किती मोठं संकट सैतानाने परंतु त्याच्यावर मन उसने परमेश्वर की ओर पूरी तरह से आणि लगाया। त्याने त्याचं स्वतःचं मन पूर्णपणे परमेश्वराकडे जो लावलं लोग होतं। सताने वाले थे जे सतावणारे होते उनके लिए भी उसने प्रार्थना की। आणि त्यांच्यासाठी देखील प्रार्थना केली। खुद के सारे घर के भेड़ बकरे, लड़के लड़कियां, घर के सारे सब जन मर के खाक हो गए, आणि त्याच्या घरामध्ये असलेले भेड बकरी संपत्ती लेकरं सगळे मरून गेले, परंतु उसने अपना ध्यान परमेश्वर की ओर लगाया। परंतु त्याने सगळं आपलं लक्ष परमेश्वराकडे लावलं, वो जानता था कि परमेश्वर मुझे इस अवस्था में नहीं रखेगा। कारण तो जाणत होता की परमेश्वर मला या परिस्थितीमध्ये कदा पण ठेवणार नाही। हालेलुया। हालेलुया। इस उपवास और प्रार्थना में या उपवास आणि हमें प्रार्थनेमध्ये इन बातों को समझना है। या गोष्टींना आपल्याला विचार एक करायचा आहे। छोटा सा और एक वचन पढ़ेंगे हम, एक वचन वाचूया आपण, मत्ती मत्तय 4 अध्याय, 4 अध्याय हाँ उसका 4 वचन। आणि 4 वचन। यीशु ने उत्तर दिया, यीशु ने उत्तर दिया, लिखा है मनुष्य केवल रोटी से ही नहीं मनुष्य केवल रोटी से ही नहीं परंतु हर एक वचन से हर एक वचन से जो परमेश्वर के मुख से निकलता है जो परमेश्वर के मुख से निकलता है जीवित रहेगा। परमेश्वराचं वचन इथं असं बोलत आहे की परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या हर एक वचनाने मनुष्य जगेल। हालेलुया। हालेलुया। उपवास और प्रार्थना का आज का 17वां दिन है। उपवास आणि प्रार्थनेचा 17वा दिवस आहे। आप सभी जन उपवास और प्रार्थना में हैं। तुम्ही सर्वजण उपवास आणि प्रार्थनेमध्ये आहात। आज परमेश्वर हम सभी से आपल्या सर्वांबरोबर एक आस लगाए हुए हैं एक आस लावून आहेत कि जब तक आप मुझे मांगते नहीं, जोपर्यंत तुम्ही मला मागत नाही तब तक मैं आपको कैसे दूं। मी तुम्हाला कसं देणार। मैं बाहर खड़ा हूँ, मी खटखटाता हूँ, मी बाहेर उभून ठोकत आहे, परंतु आप जब तक सुनेंगे नहीं जोपर्यंत आपण ऐकणार नाही तब तक मैं अंदर कैसे आऊंगा। मी आत कसं येणार। आपको इन दिनों में पूरी तरीके से उस वचन पर मन लगाना है। आणि ह्या दिवसांमध्ये पूर्णपणे तुम्हाला वचनावर मन लावायचं आहे। अपनों को आप सभी को आपण सर्वांना परमेश्वर के आणि परमेश्वराच्या निकट जाने के लिए जवळ जाण्यासाठी उपवास और प्रार्थना यही हमारा मेन है आणि लक्ष्य। उपवास आणि प्रार्थना हेच महत्त्वाची गोष्ट आहे। हफ्ते में 3-4 बार हप्त्यामध्ये 3-4 वेळा आप उपवास और प्रार्थना कर सकते हैं। उपवास आणि प्रार्थना करू शकता। कुछ प्रॉब्लम नहीं होता। काही प्रॉब्लेम होत नाही। लोग कुछ भी बोलते हैं लोक काही बोलतात क्योंकि उनका खाना उस तरीके का रहेगा। जेवण त्यांचं त्या पद्धतीने असेल। हमें परमेश्वर की ओर मन लगाना है। आपल्याला परमेश्वरावर मन अगर लावायचं। परमेश्वर की ओर हम ध्यान देंगे आणि आपण तो परमेश्वराजवळ कुछ भी प्रॉब्लम हमें नहीं होगा। आणि काही एक त्रास आपल्याला होणार नाही। उल्टा ऐसा होगा उलट असं होईल कि हम आत्मा में और भी बढ़ते जाएंगे। आणि आपण आत्म्यामध्ये प्रतिदिवस वाढतच जाऊ। जिन बातों को हमने कभी सुना नहीं था, ज्या गोष्टीने आपण कधी ऐकलं नव्हतं, जिन बातों को हमने कभी सोचा नहीं था, कधी त्या गोष्टीने आपण विचार नव्हता केला, ऐसी बातों को परमेश्वर हमें प्रकट करके आणि देंगे अशा गोष्टींना परमेश्वर प्रगट करून देतील और हम परमेश्वर के साथ एकदम गहराई का रिश्ता बना पाएंगे। आणि अशा रीतीने आपण परमेश्वराबरोबर एकदम गहराईचं नातं तयार करू। उपवास और प्रार्थना का मतलब यही है उपवास आणि प्रार्थनेचा हेच अर्थ आहे कि परमेश्वर के साथ अपने आत्मा को पूरी तरीके से मजबूत और परमेश्वर की हर एक बातों को समझने के लिए मन लगाना। आणि उपवास आणि प्रार्थनेचा एकच अर्थ आहे की आपला आत्मा प्रतिदिवस परमेश्वराच्या संगतीमध्ये राहून तो मजबूत करून पुढे चालण्याचा हे आहे। हर एक जो जगह की जो भी बातें हैं ज्या जगाच्या सर्व काही गोष्टी वो आहेत सब हमारे पीछे चला आएगा, आता सर्व आपल्या मागे मागे येतील, परंतु पहले हमें परमेश्वर का वचन सुनना है। आणि पहिले आपल्याला परमेश्वराचं वचन ऐकायचं परमेश्वर के वचन को हमें स्वीकारना है, आणि परमेश्वराच्या वचनाला स्वीकार उसकी करायचा, आज्ञा को पालन करना है। त्याच्या आज्ञांना मानायचं आहे। तभी हम परमेश्वर के राज्य में तेव्हा आपण परमेश्वराच्या एक राज्यामध्ये स्थिर साई से एका स्थिरताच्या रूपात
और परमेश्वर हमें आगे 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 बढ़ाएगा। आणि परमेश्वर आपल्याला पुढे पुढे वाढवत तब जातो। हमारी छोटी सी प्रार्थना आपली छोटीशी प्रार्थना हमारे बारे में, जो सामने के बारे में जो भी हम प्रार्थना कर रहे हैं, आणि ज्या ज्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करत वो आहे सारी बातों को तुरंत हमें पवित्र आत्मा प्रकट करके देगा। आणि तुरंत पवित्र आत्मा त्या सर्व गोष्टींना प्रकट करतील। कि अरे बाबा, इस व्यक्ति के लिए तू प्रार्थना कर रहा है, या ज्या व्यक्तीसाठी तू प्रार्थना करत आहे इसके जीवन में ऐसे ऐसे प्रॉब्लम खड़े हैं। आणि ह्याच्या जीवनामध्ये असा असा त्रास आहे, ये केवल पास्टर को ही दिखता नहीं है, हे केवळ फक्त पास्टर लोकांना नाही क्योंकि समजत। पास्टर का ही परमेश्वर नहीं है, फक्त पास्टर लोकांचा देव नाहीये, ये सभी का परमेश्वर है। हे सर्व लोकांचा देव आहे। तो जो भी उपवास और प्रार्थना करेंगे जो कोणी उपास आणि और इस प्रार्थना तरीके करेल से अपने वचन में मन लगाकर परमेश्वर से संगति रखेंगे, आणि वचनावर मन लावून अशा देवाबरोबर संगती करतील, तभी परमेश्वर हमारे साथ एक अनोखी वाचा बांधने की कोशिश करेगा। आणि परमेश्वर आपल्या संगती एक अनोखी वाचा बांधण्याचा प्रयत्न और करतील वो हमें अलग अलग बातों में एक एक सिखाता जाएगा। आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला ते शिकवत जातील एक फल वरदानों के बारे में हमको बताता जाएगा, आणि फळ आणि वरदानांविषयी ते बोलत जातील उसी बातों में हमें आशीष करते भी जाएगा। आणि त्या गोष्टींमध्ये देव आपल्याला आशीर्वादित करतील। और जिस बातों को हम ज्या गोष्टींना आपण हमारे भौतिक जीवन में हम देखते हैं आपल्या भौतिक जीवनामध्ये आपण जेव्हा बघतो कि दादाजी के साथ, आणि त्या आजोबांबरोबर, उसके लड़के के साथ, त्याच्या मुलाबरोबर, उसके लड़की के साथ त्याच्या जो नातवंडाबरोबर कर्जे का जो पीड़ा चलती आई थी, ते कर्जांची जी पिढा चालत येत होती, उसके पोते के साथ वो नहीं है। त्याच्या नातवाबरोबर ते नाहीये। हालेलुया। हालेलुया। ये क्यों हुआ? हे का झालं? कि परमेश्वर में उसने अपना मन पूरी तरीके से स्थिर किया। आणि त्यांनी परमेश्वरामध्ये आपल्या मनाला त्यांनी स्थिर केलं। जो बिजनेस कभी सोचा नहीं था कि 1 रुपए से शुरुआत करूंगा, परंतु परमेश्वर ने उसे ऐसी मुकाम पे जाके खड़ा किया कि वो सोच भी नहीं पा सकता। आणि त्यांनी 1 रुपया घेऊन जो व्यवसाय त्यांनी सुरुवात केली आणि ते कुठल्या थरावर जाऊन पोहोचलं हे त्याला स्वतःला नाही समजलं। परमेश्वर की महिमा एक अलग रीति से हमारे जीवन में काम करेगा, एक परमेश्वराची महिमा एक वेगळ्या रीतीने आपल्या परंतु इन जीवनामध्ये काम सभी के करेल। लिए हम सभी को जितना हो सके उतना प्रार्थना को अटेंड करना है। आणि जितकं होईल ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी आपल्याला प्रार्थनेमध्ये यायचं आहे। जितना हो सके उतना हमें घर में भी परमेश्वर के संग संग रहना है। जितकं होईल तितकं परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपल्याला आपको आपल्या घरी जैसा पण जैसा बसायचं। समय मिले उसी समय आपको बाइबल वचन पढ़ना है जेव्हा जेव्हा तुम्हाला समय मिळेल त्यावेळेस तुम्हाला वचन वाचायचं आहे और प्रार्थना और उपवास इन दोनों को आपको जीवन में करना है। आणि तुमच्या जीवनामध्ये उपवास आणि प्रार्थना करायचंच आहे। क्योंकि उपवास और प्रार्थना से, जैसे वो- पौलुस बोल रहा है, ये जो शरीर है उपवास आणि प्रार्थना हे शरीर परमेश्वर के विरुद्ध न जाए, आणि परमेश्वराच्या विरोधात नाही जावं। इसके लिए रोज और रोज मैं उसको क्या करता हूँ, रोज आणि रोज मी काय करत आहे? उसको तकलीफ देता हूँ, मी ताडना देत आहे। उसको तकलीफ देता हूँ मी मैं, ताडना देत आहे। क्योंकि आत्मा परमेश्वर का है और परमेश्वर से संगति करते रहे। आणि आत्मा परमेश्वराचा आणि आत्मा परमेश्वराच्या आत्म्याबरोबर प्रतिदिवस संगती करत लेकिन आहे। शरीर जो है हमेशा हमें गलत बातों में लेके चलना चाहिए। आणि शरीर जे आहे ते आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे। इसलिए इन दिनों में हमें उपवास और प्रार्थना करते समय ये भी बातों को परमेश्वर को समर्पण करना है कि हमारा जो शरीर है, आणि ह्या दिवसामध्ये उपवास आणि प्रार्थना करत असताना आपल्या शरीराला परमेश्वरासमोर समर्पण करायचं आहे एक समर्पण के साथ, एक यागानपन के साथ हम उसे आगे बढ़ते बढ़ते लेके आणि चलना। समर्पणाच्या सहित आपल्याला पुढे चालायचं आहे। हालेलुया। हालेलुया। इस वचन से परमेश्वर आप सभी को और मुझे भी आशीष करे। परमेश्वरच्या ह्या वचनाच्या वरती तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू। Amen. Praise the Lord. परमेश्वर का महिमा हो। देवाच्या नावाचा महिमा असो। परमेश्वर का सानिध्य वास्तव में हमारे साथ है। आणि परमेश्वराची उपस्थिती आपल्या बरोबर आहे। आमेन। प्रेज द लॉर्ड। परमेश्वर का वचन से प्रेज द लॉर्ड हमें सुनने के लिए मौका मिला। आणि देवाच्या वचनाच्या अनुसार आपल्याला ऐकण्यासाठी अवसर झाला। उपवास करके वास्तव में इस भजन संहिता में लिखा नहीं है, या उपवासाविषयी या स्तोत्र संहितेत लिहिलेलं पर नाहीये। उपवास का हर एक एटमॉस्फेयर वास्तव में प्रेज द लॉर्ड हमें अवस्था इस भजन संहिता में आणि है। या स्तोत्र संहितामध्ये उपवास करण्याची जी परिस्थिती आहे, अवस्था आहे ते ये लिहिलेलं भजन आहे। संहिता वास्तव में कौरह ने लिखा गया, कौरह पुत्र लोग लिखा है। आणि हे स्तोत्र संहिता कोहरा पुत्रांनी लिहिलेलं आहे। प्रेज द लॉर्ड। कौरह के पुत्र लोग कैसा है, क्या है, आप जानते हैं। आणि कोहरा पुत्रांविषयी तुम्ही चांगल्या रीतीने जाणत आहात। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। मूसा के खिलाफ मोशेच्या विरोधामध्ये आमेन बात किया वो लोग है वास्तव में कौरह। आणि मोशेच्या विरोधामध्ये काम केलेले हे कोहरा पुत्र आहेत। आमेन। प्रेज द आमेन। लॉर्ड। किस तरीका से उनका विरुद्ध हमें बात किया हम जानते हैं। आणि कशा रीतीने मोशेच्या विरोधात त्यांनी काम केले हे तुम्ही जाणत आहात।
परमेश्वर ने नियुक्त किया व्यक्ति है वास्तव में मूसा। आणि देवाने ठेवलेला आहे मोशे। चिन्ह चमत्कार के द्वारा वास्तव में वो प्रकट भी हुआ है। आणि त्याच्या चिन्ह चमत्काराच्या द्वारे ती गोष्ट प्रगटही झाली। लाल समुद्र पार करते हुए हम इस्राएल जन ने देखा, आणि लाल समुद्राला दुभागताना इस्रायल लोकांनी पाहिलं। उस बातों के लिए वास्तव में आमेन मूसा को परमेश्वर ने उपयोग की। आणि त्या गोष्टीसाठी मोशेला परमेश्वराने उपयोगात आणलं। एली में प्रकट हुआ वास्तव में मूसा के द्वारा किस तरीके से परमेश्वर ने हमें काम किया। आणि एलीमध्ये मोशे बरोबर प्रगट झालेले परमेश्वराने कशा रीतीने काम केलं। रहदी में वास्तव में हमें मालूम हुआ कि तरीका से वास्तव पीने के लिए पानी मिला परमेश्वर का श्रेष्ठ दास मूसा के द्वारा। आणि मोशेद्वारे त्या ठिकाणी कळले की कशा रीती परमेश्वराने पाणी उत्पन्न करून दिलं। आमेन। आमेन। जब जन परमेश्वर के खिलाफ आवाज उठाने के समय, आणि जेव्हा इस्रायली जन परमेश्वराच्या विरोधात बोलत असताना, आमेन, परमेश्वर ने स्वयं दास को बोला, आणि स्वयं परमेश्वराने दासाला बोलले, ये दुष्ट सभा का साथ मैं चलूंगा नहीं, आणि हे दुष्ट जनांबरोबर मी चालणार नाही, बस तुझी और तेरा वंश को मैं वास्तव में बड़ा बनाऊंगा। आणि तुझा आणि तुझ्या वंशाला मी पुढे वाढवेल। उस समय त्या समयाला मूसा ने एक शब्द उपयोग की, आणि मोशेने त्यावेळेस एक शब्द उच्चारला, यहोवे। यहोवा। अगर आप ऐसा करेगा, जर तुम्ही असं करताल, मिस्रिम के लोग आपका बारे में क्या सोचेगा? आणि मिस्रातली लोक तुमच्याविषयी काय विचार करतील? बड़ा भुजबल के साथ वास्तव में हम मिस्रिम से तूने छुड़ाया लोगों आणि को, मोठ्या हाताच्या द्वारे भुजाने तू त्यांना सोडवलं, आमेन, मरुभूमि के सबको गाड़ दिया। आणि मरुभूमीमध्ये आणून तू सर्वांना गाडलं। यही तेरा परमेश्वर है। आणि हाच तुमचा परमेश्वर आहे का? ये वास्तव में लोग बोलेगा, हे वास्तविक रीतीने लोक बोलतील, तेरी निंदा हो जाएगा, आणि तुझी निंदेचं कारण होईल। इसलिए ऐसा ना करना प्रभु। असं नको करू परमेश्वरा। ऐसा बिंदी में 3 दिन पहले किया था, अशी विनंती दासांनी 3 दिवसापूर्वी केली, सेम ऐसा बिंदी किया मैंने। आणि सेम अशी विनंती परमेश्वराच्या दासांनी केली। चलो प्रेज द लॉर्ड। ऐसा नहीं होना। असं नाही व्हायचं। क्योंकि जान चुका है वो तो इस्राएल जन मूसा कौन है, आणि इस्रायली लोकांनी मोशे कोण आहे हे जाणलं होतं, फिर भी कौरख इसके खिलाफ है। तरी कोहरा पुत्र ह्याच्या विरोधात गेले। आमेन। आमेन। गिनती कितना 16 अध्याय पढ़ने का समय, गणनामध्ये 16 अध्यायामध्ये वाचत असताना कोरह कोरह पढ़ेंगे पहला अध्याय, गिनती कितना पहला अध्याय 16 अध्याय का पहला वाक्य। कोरह हाँ। जो लेवी का परपोता कहात का पोता हाँ। और इसहार का पुत्र था, हाँ। वह एलियाब के पुत्र दातान हाँ। और अबिराम और हाँ। पेलेत के पुत्र ओन, हाँ। इन तीनों रूबेनियों से हाँ। मिलकर मंडली की 250 प्रधान हाँ। जो सभासद और नामी थे उनको संग लिया, और वे मूसा और आरोन के विरुद्ध उठ खड़े हुए और उनसे कहने लगे, तुमने बहुत किया, अब बस करो। बात करो, तूने बहुत किया है, आता तू खूप केलं, अभी नहीं करने का, आता नाही करायचं, अभी हम है करने के लिए। आम्ही आहे आता स्वतः करायला। इतना तक किया, एवढं करून देखील उसका 13वां वाक्य। आपण 13वं वचन वाचूया। मूसा ने उसको बुला लिया, तो आ जाओ मेरे पास। आणि मोशेने त्याला बोलून वही है क्या? 1 मिनट है, लेट मी सी। 12 ओके। हाँ। फिर हाँ। मूसा ने हाँ। एलियाब के पुत्र दातान हाँ। और अबीराम को बुलावा भेजा, हाँ। और उन्होंने कहा, हाँ। हम तेरे पास नहीं आएंगे। तो चलो नहीं आएगा, भी हम नहीं आएगा, आता तुझ्याजवळ आम्ही नाही तू कुछ येणार. भी कर, तू काही पण हम कर. नहीं आएगा। आम्ही नाही येणार. मैं आमेन. बुलाया मूसा ने, बोलवलं मोशेने, हमें प्रभु का दास ने बुलाया, देवाच्या दासाने बोलवलं पर इंकार किया, आणि नाकारलं, हम नहीं आएगा। आम्ही नाही येणार. और मेरे को अच्छा लगा, पण देवाच्या दासांना चांगलं वाटलं वो पीढ़ी का सब नाश किए प्रभु ने। आणि त्या पिढीला परमेश्वराने नाश केलं. साथ में बच्चे लोग भी जाने का था, आणि संगती लेकरं पण जाणार होते. बच्चे लोगों ने बोल दिया, आणि त्या लेकरांनी असं बोललं, हम अपना पिता का जैसा नहीं रहेंगे, आणि आमच्या पिता सारखं आम्ही नाही राहणार. हमको ऐसा मरण नहीं चाहिए। आम्हाला असं मरण नाही पाहिजे. वो सीधा भागा। आणि ते सरळ पळाले. वो लोगों ने वास्तव में पीड़ का प्रेज लॉर्ड
आमेन शींग पकड़ लिया. आणि त्यांनी पळून शिंगाला पकडलं घट्टपणे. एक बार शींग पकड़ लिया. एकदा जर शिंग पकडलं ते आमेन प्रेस यागपीठ का या त्यात ह्याच्यातलं परमेश्वर तक उसको मार नहीं सकते. आणि परमेश्वर देखील त्याला मारू शकत नाही. ऐसा नियम है. असा नियम आहे. बच्चे लोगों ने बोल दिया. आणि लेकरांनी असं हम बोललं पापा लोगों का प्रेस लो टेढ़ी बातों को हम मानेंगे नहीं. आणि बापाच्या चुकीच्या गोष्टींना आम्ही मानणार नाही. आमेन. आमेन. पापा मरने दे, बाप मरू दे, पूरा परिवार मरने दे, पूर्ण पर हम बच्चे लोगों को वास्तव में प्रजा ऐसा नहीं करेगा. आम्ही लेकरं असं करणार नाही. वो सीधा जाके शींग को पकड़ लिया. आणि ते सरळ जाऊन त्यांनी शिंगाला पकडलं वो लोग बच गया. आणि ते वाचले. आमेन. आमेन. अभी क्या बोल रहा मालूम है? आता काय बोलत आहे? यहोवे यहोवा, यहोवे. यहोवे. आमेन. उसका तीसरा वाक्य आपण तिसरं वचन 42 का तीसरा वाक्य यहोवे. 42:3 वाचूया. हमें लोग बोल रहा है लोक बोलत आहे प्रेस तुम्हारा परमेश्वर किधर है? आणि तुमचा परमेश्वर कुठे आहे? हमें प्रेस लॉर्ड हमारे आंखों से हमारा आंसू हमें आहार बन चुका है. आणि आमचे जे अश्रू आहे ते आमचं जेवण बनलं आहे. उसके 9 वाक्य में उसका 10 वाक्य में लिखा है आणि त्याच्या 10व्या वाक्यात असं लिहिलेलं आहे, यहोवे. हे यहोवे, लोग अभी हमें निंदा कर रहे हैं. लोक आमची निंदा करत आहे. 10 वाक्य पढ़ लीजिएगा. 10वं वाक्य वाचूया. मेरे सताने वाले मेरी सताने वाले जो मेरी निंदा करते हैं मेरी निंदा करते हैं. मानो हाँ। उससे मेरी हड्डियां चूर चूर होती है. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर के खिलाफ वास्तव में अगर हम कुछ भी करेगा, आणि आपण देवाच्या विरोधामध्ये जर आपण काही केलं, आमेन, आमेन, हमारे खिलाफ होने वाला बातों को जाति लोगों को भी पता चलेगा. आणि आपल्या विरोधात होणाऱ्या गोष्टी जातीवाल्यांना पण हमारे लोगों समजते. को पता तो चलता है, आपल्या लोकांना तर माहिती पडतच पर जाति लोगों को भी पता चलेगा. आणि जाती लोकांना पण माहिती वो लोग भी निंदा करना शुरू आणि करेंगे. ते लोक पण निंदा करू लागतात. प्रभु मेरे कैसे क्यों किया तूने? आणि प्रभू मध्ये असं राहून तुम्ही का केलं? प्रभु के साथ साथ रह के तूने ऐसा क्यों किया? प्रभू बरोबर राहून असं का केलं? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन. परंतु आमेन कोरह के पुत्र लोग आणि परंतु कोरह पुत्रांनी परमेश्वर के सामने परमेश्वरासमोर घुटना टेका, आणि गुडघ्यांना टेकलं, बोलने लगा, बोलायला लागले. हमको अपना पूर्व लोगों ने किया वो कामों को प्रेज द लॉर्ड हमको नहीं करना. आणि पूर्वजांनी केलेल्या कामांना आम्हाला नाही करायचं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हमको आपका साथ साथ चलने का, आणि आम्हाला तुमच्या बरोबर बरोबर संगतीने हम चालायचं. ऐसे आपके साथ रहना चाहते हैं. आम्ही तुमच्या बरोबर असं राहू इच्छितो प्रेज द लॉर्ड. जैसा हिरणी, जसं हरण. हमें थोड़ा पढ़ेंगे उस पहला वाक्य, मुझे आपण बहुत त्या अच्छा पहिल्या लगता है वाक्य. वचनाला वाचूया 42:1. जैसे जैसा हरनी नदी के जल के लिए हाँ। हाफती है, आपती है. वैसे ही परमेश्वर हाँ। मैं तेरे लिए हाफता हूँ. प्रेज द लॉर्ड. अगर हमारा हृदय कहीं न कहीं परमेश्वर के खिलाफ है करके अगर आपको पता चलता है, जर तुम्हाला असं कळतं की आपलं हृदय परमेश्वराच्या विरोधात कुठे ना कुठे काम करत आहे आपका वास्तव में एक ही बात आपके दिल में होना चाहिए, आणि तुमच्या हृदयामध्ये एकच गोष्टी असली पाहिजे, मैं कब प्रभु का पास जाएगा. मी कधी प्रभू जवळ जाईल. ऐसा पूछ रहे हो दूसरे वाक्य में. असं दुसऱ्या वचनात बोलत आहे. दूसरे वाक्य जीवित ईश्वर हाँ। हाँ परमेश्वर का मैं प्यासा हूँ. हाँ। मैं कब जाकर हाँ। परमेश्वर को अपना मुंह दिखाऊंगा. प्रेज द लॉर्ड. मैं कब जाऊंगा. मी कधी जाईल. अब इतना तक अवस्था हो चुका है, इतक्यापर्यंत ही गोष्ट झाली आहे. इनमें से बचना है. यापासून मला वाचायचं आहे. आप ये मत सोचना बचने का केवल प्रेज द लॉर्ड पृथ्वी से, नो. केवळ फक्त पृथ्वी धरतीवरच्या बचने का नरक की यावधि से. वाचायचं आहे ते. अगर उनमें से बचने के लिए त्याच्यासाठी वाचण्यासाठी हमारी आत्मा परमेश्वर की आत्मा के साथ मिलना चाहिए, आपली आत्मा परमेश्वराच्या आत्म्याबरोबर भेटली तभी पाहिजे. तुम बच पाएगा, तेव्हा तुम्ही वाचू नहीं तो शकता, नहीं बच पाएगा. नाहीतर नाही वाचू शकत. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हमारी आत्मा परमेश्वर की आत्मा के साथ मिलना चाहिए. आपली आत्मा परमेश्वराच्या आत्म्याबरोबर कलीसिया भेटली का पाहिजे. यही काम है, हे कलिसियाचं हेच काम आहे. मनुष्य की आत्मा को परमेश्वर की आत्मा के साथ प्रेशर कनेक्ट करवाना. आणि मनुष्याची आत्मा परमेश्वराच्या आत्म्याबरोबर कनेक्शन हे उसके लिए करणं काम क्या आहे. क्या करना चाहिए सब करने का. आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागेल ते सर्व काय करायचं आहे. आमेन. आमेन. मैं कभी के लोगों को मारता हूँ. कधी कधी प्रभूचे दास त्यांना फटकारतात, मारतात. आमेन. मेरे को कभी कभी सोचते बड़े मेरी मार खा के ये लोग कलीसिया में रुकता कैसे. आणि दासांना कधी कधी असं वाटतं की ते माझा फटकार खाऊन ते कलिशात राहतात तरी कसं काय. आमेन. क्योंकि एक ही बातों पर है. आणि एकच गोष्ट आहे, क्यों मारते हैं. का
मारत आहे. लक्ष्य की है लक्ष्य एकच आहे उसकी आत्मा को परमेश्वर का आत्मा का साथ मिलाना। आणि त्याची आत्मा परमेश्वराच्या आत्म्याबरोबर संगती करणं हेच आहे. कल एक बच्चे मेरे को फोन करके पूछा, आणि एक लेकरू दासांकडे फोन करून विचारलं, पास्टर जी मैं कलिसिया में आना चाहता हूँ, मी मंडळीत येऊ इच्छितो. मैं बोला लड़की किधर है, आणि दासाने विचारलं मुलगी कुठे आहे. उसको छोड़ दिया मैंने। मी तिला सोडलं. कितना महीने रहा उसका साथ, किती तिच्या महिन्याबरोबर राहिला. 1.5 महीना 2.5 महीना रहा। 2.5 महिने मी राहिलो. मैं बोला उसी के साथ ही रहो। आता तिच्या बरोबरच राहा. नहीं, नाही. 30 तारीख को उसको शादी है। आणि 30 तारखेला तिचं लग्न आहे. अच्छा इसलिए आ रहे, म्हणून याच्यासाठी येत आहे का. 30 तारीख को उसका शादी है 30 तारखेला तिचं लग्न आहे इसलिए कलिसिया में वापस आना आणि चाहता ह्याच्यासाठी मंडळीत परत यायचंय का. हूँ। नहीं ऐसा नहीं, असं नाहीये. उसका व्हाट्सएप जब देखते मैं उसका स्टेटस देखता हूँ उसको। प्रभूचे दास त्याच्या व्हॉट्सअप मध्ये ठेवलेलं स्टेटस नेहमी बघतात. तेरा पास आता हूँ, अशा रीतीने ते स्टेटस असतं. वो तो मैंने यीशु मसीह का गीत गाया, दासांनी तर ख्रिस्ताचं गाणं गायलं उसका गीत कुछ अलग है। आणि त्याच्यामध्ये ठेवणारे गाणे वेगळे असतात. नहीं, हा? पर आज का स्टेटस देखने का। आजचं स्टेटस बघायचंय. हाँ? और वचन नहीं आत्मा का फल है। आणि आत्म्याच्या फळाचं वचन लिहिलेलं आहे. मैं बोले ये मिनट में बदल गया तू, एका मिनिटात तू बदली क्योंकि झालं. 30 तारीख को उसका शादी है। कारण तिचं 30 तारखेला लग्न आहे अभी मेरे को यीशु मसीह का शादी करने का। आणि येशू ख्रिस्ताबरोबर मला लग्न करायचं आहे. मैं बोला हा दास बोलले ये. डंडा भी हैं? ठुकरा के मेरा प्यार। हाँ, डंडा भी लेकर रखा मैंने। आणि दासांनी एक काठी पण घेऊन ठेवली आहे. बच गए वो आज वो। वास्तव आया नहीं अभी तक। आला नाही अजूनपर्यंत. चलो Praise the Lord. हमेशा वही जो गीत है हमेशा तेरा ते- पास में आता, मैं यीशु मसीह का गीत बोला, उसका गीत अलग है मगर अर्थ वही है। दासांनी जे गाणं गायलं ते देवाचं, पण त्याचा अर्थ तोच आहे की मी तुझ्या जवळ येत आहे. एक लड़की खड़ा है वो घुटना टेक के बैठे। एक मुलगी उभी आहे ना, तो गुडघ्यावर उभा हाँ? आहे. ठुकरा के मेरा प्यार। अच्छा अच्छा, इसका मतलब तो ही देखते रहते। स्टेटस देखते हैं ना मैं भी। आज मैं इसको टुकराया होता परंतु आया नहीं। आज तो आला नाही तर दासांनी त्यांना चांगलं फटकारलं असतं. क्यों ऐसा कर रहे मैं? असं का करत आहे. मेरे को और कोई काम नहीं है क्या? दासांना कुठलं काम नाहीये का. क्योंकि एक ही लक्ष्य है, एकच लक्ष आहे. उसकी आत्माओं को कैसे भी नाश की जगह से बचाना कसं पण करून नाशामधून त्याच्या और आत्म्याला वाचवणं. परमेश्वर के साथ उनको सौंपना। आणि परमेश्वरासमती सोपवायला. लक्ष्य यही है, लक्ष हेच आहे. पाप करने से लोगों को बचाना। आणि पाप करण्यापासून लोकांना कलिसिया का वाचवणं. जिम्मेदारी यही है। कलिसियाची जिम्मेदारी हीच इतने आहे. कोई अनिधि किया तो अनिधि मत कर तू, आणि ती करत आहे तू, आणि ती नको करू. कोई गलत मत कर तू। काही चुकीचं काम करू नको. Praise the Lord। Praise the Lord. क्योंकि जो कुछ हम गलत करके इधर इकट्ठा करेंगे ना, इधर ही छोड़ना पड़ेगा। जे काय आपण चुकीचं करू ना, ते इथंच सोडून जावं लागेल. जब मसीह के सामने खड़ा हो जाएगा ना, जेव्हा ख्रिस्तासमोर उभे उसी राहतो ना तेरी पत्नी रहेगा, ना तुझी पत्नी ना तेरा बच्चा रहेगा, नाही तुझे मूल राहते, ना और कोई तेरा रिश्तेदार रहेगा। नाही कोणी तुझ्या तू नातेवाईकाचे. अकेला यीशु मसीह के सामने, उसके सिंहासन के सामने। तू त्या ख्रिस्ताच्या सिंहासनासमोर तू एकटा उभा राहशील. इसलिए कलिसिया का जिम्मेदारी यही है, म्हणून मंडळीची हीच उसकी जिम्मेदारी आहे. आत्मा को परमेश्वर का आत्मा का साथ मिलाना। म्हणून परमेश्वराच्या आत्म्याबरोबर त्या आत्म्याला जोडणं. Praise the Lord। Praise the Lord. ये भजन संगीता हे स्तोत्र संहिता दूसरा एक व्यक्ति के साथ कनेक्टेड है, आणि दुसऱ्या व्यक्ती बरोबर बोललं गेलं आहे. वो है योना। ते आहे योना. हमें प्रभु के दास ने जो कीवर्ड, जो पहला शब्द उपयोग की 8 वाक्य, नो 7 वाक्य, जे प्रभूच्या दासांनी आता जे 7 वचन घेऊन जे बोलले, ये योना के बारे में प्रेज द लॉर्ड हमें लिखा गया बात है। हा योनाच्या विषयी लिहिलेली गोष्ट आहे. अब ये वाक्य योना का प्रेज द लॉर्ड दूसरे अध्याय का 3रा वाक्य थोड़ा मिला के पढ़ के देखो। योनाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये वाचून बघूया आपण. हाँ, तूने मुझे हाँ। गहरे सागर में हाँ। समुद्र की ताह तक हाँ। डाल दिया हाँ। और मैं धाराओं के बीच में पड़ा था। हाँ। तेरी भड़काई हुई हाँ। सब तरंगे हाँ। और लहरें मेरे ऊपर से बह गई। आमीन, प्रेज द लॉर्ड।
योना को भी सेम परमेश्वर के खिलाफ उन्होंने काम किया, योनाने सेम परमेश्वराच्या विरोधामध्ये काम केलं परमेश्वर की बातों को मान के नहीं चला। आणि देवाच्या शब्दांना मानून नाही चालला। जिधर जाने के लिए प्रभु बोला गया प्रभु सीधा हमें टिकट बुक करके और कहीं चला गया। देवाने जिथे सांगितलं तर तिथे नाही पण दुसऱ्याकडे तो निघून गेला। परंतु एक बात मैं बोलूं, दास एक बोलू आप इच्छितात, कितना भी परमेश्वर की बातों को मान कर ना चले, तुम्ही कितीही करून देवाच्या गोष्टींना नाही एक मानलं, दिन परमेश्वर आपको और मुझे मजबूर करेगा उसका बातों को मानने के लिए। एक दिवस असा येईल की देव तुम्हाला आणि मला त्याचा शब्द मानण्यासाठी मजबूर करेल। आमेन। आमेन। वो कई मुसीबत के द्वारा होगा, काही त्या संकटाद्वारे असेल, परेशानी के द्वारा, दुःखाच्या द्वारे, गहराई के जल हमारे सिर के ऊपर चला के होगा। खूप गहराईने पाणी आपल्या डोक्यावर हर एक नाही हमें लहरों सब कुछ वास्तव में हमारे सिर के ऊपर से चलाए हुआ जैसा होगा। आणि हर एक जसे पाण्याचे लाटा ओढतात त्याप्रमाणे आपलं जीवन अभी मेरे को बचने की कोई रास्ता नहीं उसकी शरण के अलावा। आणि मला ह्याच्यातून वाचण्यासाठी कुठली नाही फक्त इतना तक गहराई की परेशानी प्रॉब्लम हमारे सिर के ऊपर से जाएगा। आणि एवढी त्रास आणि कष्ट आपल्या डोक्यावरून जाईल। हालेलुया। हालेलुया। उस समय भी उसका पुकार के देख, आणि त्या समयाला त्याला आवाज देऊन आमेन, बघ तुरंत उत्तर मिलेगा। आणि तुरंत उत्तर मिळेल। ये बात तो योना का किताब कहते हैं। आणि हे योनाच्या पुस्तकामध्ये आपण वाचत इसलिए बहुत सारी उपवास प्रार्थना का एक एटमॉस्फेयर वास्तव में प्रेज़ द लॉर्ड, एक प्रकृति उपवास प्रार्थना की प्रकृति हम इस भजन संहिता 42 में आप देख सकते हैं। भजन संहिता 42 मध्ये उपवास आणि प्रार्थना करणारी हर एक व्यवस्था आणि वातावरण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। प्रेज़ द लॉर्ड, रोना वाला बात इसमें देख सकता है, रडणाऱ्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत, परमेश्वर को खोजने वाला बात इसमें देख सकता देवाला है, शोधण्याच्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत, प्रार्थना ये बातों में देख सकता है, प्रार्थनेविषयी लिहिलेलं आहे, रात का समय प्रचुन की गीत गाने का बात इसमें देख सकता है। रात्रीच्या समयाला त्याचे संगीत गाणे ये गाण्याविषयी सब लिहिलेलं वास्तव में आहे। उपवास में हम जरेते तो हम परमेश्वर के साथ रहने की हमें एक प्रेज़ द लॉर्ड इंस्ट्रूमेंट है, लेकिन परमेश्वर के साथ रहने के समय हम करने वाला काम है। आपण उपवास आणि प्रार्थनेमध्ये असताना या सर्व करणाऱ्या गोष्टी आणि हे कामं आहेत। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। आखिरी में बोलते हैं प्रेज़ द लॉर्ड, शेवटी मैं बोल- फिर भी परमेश्वर को महिमा करते रहेगा, स्तुति करते रहेगा। 11वां वाक्य, आणि तरी शेवटी बोलत आहे, काही होऊ दे मी परमेश्वराची स्तुती आणि त्याची महिमा करत जाईल। मेरी आत्मा, माझी आत्मा, मेरी आत्मा, हे 11वां मेरे वाक्य, प्राण, हे मेरी प्राण, तू क्यों गिरा जाता है? हाँ। तू अंदर ही अंदर हाँ। क्यों व्याकुल है? हाँ। परमेश्वर पर भरोसा रख, हाँ। क्योंकि वह मेरे मुख की चमक हाँ। और मेरा परमेश्वर है। उसके बाद एक शब्द आप ठीक से प्रेज़ ध्यान दो। आणि एका शब्दाकडे तुम्ही एकदम लक्षपूर्वक ऐका। मैं फिर उसका धन्यवाद करूंगा। प्रेज़ द लॉर्ड, मैं फिर भी उसका धन्यवाद करूंगा। तरी देखील मी परमेश्वराचा धन्यवाद करेन। अगर अभी का मेरा परिस्थिति ऐसा है तो भी माझी आत्ताची परिस्थिती जरी मेरी अशी असेल, स्तुति उसकी स्तुति मेरी ओठों से हटेगी नहीं। त्याची स्तुती माझ्या होठातून निघणार मैं सदा सर्वदा उसका स्तुति करता रहेगा, सदा सर्वदा मी त्याची स्तुती करत राहील। क्योंकि स्तुति के अलावा वास्तव में हम छुटकारा पा नहीं सकते। आणि स्तुतीच्या व्यतिरिक्त आपण कुठून छुटकारा हम प्राप्त नाही स्तुति में वास्तव परमेश्वर का सानिध्य उतरते करू। हैं, आणि स्तुतीमध्ये परमेश्वराची उपस्थिती उठते। स्तुति वास्तव परमेश्वर के हम नजदीक करते हैं, स्तुती आपल्याला परमेश्वराजवळ घेऊन जाते। स्तुति वास्तव पर हमारी आत्मा परमेश्वर की आत्मा का तब मिलाप करते हैं। आणि स्तुतीमुळे आपण आणि आमचा आपला आत्मा आणि परमेश्वराचा आत्मा संगती करत राहतो। इसलिए वास्तव में याहोशाफत ने याहोशाफत ने बोला, यहोशाफात असं बोलला आहे, दूसरा इतिहास 20 अध्याय का दुसरा इतिहास 20 अध्यायाचं 12 वाक्य, 12 वचन। जैसे 12 जैसे शत्रु चढ़ाते हैं हम उसका प्रति हमारा बस की बात नहीं, ऐसे लिखा है। हे परमेश्वर, हे परमेश्वर, क्या तू उनका न्याय न करेगा? हाँ। यह जो भीड़, हाँ। ये जो बड़ी भीड़ हाँ। हम पर चढ़ाई कर रही है, हाँ। उसके सामने हमारा तो हाँ। बस नहीं चलता हाँ। और हमें कुछ सूझता नहीं हाँ। कि क्या करना चाहिए, हाँ। परंतु हमारी आंखें तेरी ओर लगी है। प्रेज़ द लॉर्ड। याहोशाफत ने यही कहा, यहोशाफातने हेच बोलले, यहोवे हे यहोवा, ऐसा शत्रु के भीड़ हमारे ऊपर चढ़ान करता है, एवढी मोठी शत्रूंची भीड़ आमच्यावर येत हमारा आहे। कोई बस की बात नहीं चलेगा। हे आमच्या हाताबाहेरचा आहे। प्रेज़ द लॉर्ड। Praise the Lord। पर ये एक बात मैं जरूर करता हूँ, मी एकच गोष्ट करत आहे, मेरी आंखें मी माझे डोळे तेरी ओर लगाता मी हूँ। तुझ्यावर लावलेली आहे। इतना बोल के याहोशाफत ने क्या किया? एवढं बोलून यहोशाफातने काय शत्रु केलं? को धम करवाने के लिए, शत्रूला हे शत्रु करण्यात- को जिंदगी से हटाने के लिए जीवनातून शत्रूला 22 काढण्यासाठी वाक्य में लिखा है याहोशाफत ने क्या किया? 22 वाक्यामध्ये लिहिलं यहोशाफातने काय केलं। हाँ। जिस समय हाँ। वे गाकर स्तुति करने लगे, जिस समय वो गाकर स्तुति
करने लगा उसी समय यहोवा ने हाँ। अमोनियों हाँ। और मोवाबियों हाँ। और हाँ। सेईर के पहाड़ी देश के लोगों पर हाँ। जो यहूदा के विरुद्ध आ रहे थे हाँ। घातकों को बिठा दिया। हाँ, परमेश्वर ने उधर रुका कर दिया, परमेश्वराने तिथंच थांबवलं. आराधना ऐसा शुरू किया, जशी आराधना सुरू केली, परमेश्वर अपना काम भी शुरू किया. परमेश्वराने आपल्या कामाला देखील सुरुवात केली. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. करके देखो, करून बघा. आपकी जिंदगी में कोई भी परेशानी आने दे, तुमच्या जीवनामध्ये कुठलंही कष्ट दुःख असू दे, सबसे पहले डरना नहीं. सगळ्यात पहिले भयभीत नाही दूसरी व्हायचं. बात, आपको विश्वास होना चाहिए. तुम्हाला दुसरी गोष्ट विश्वास पाहिजे. तीसरा बात, आपका हथियार चलाना चाहिए. आणि तिसरी गोष्ट आहे तुम्हाला हत्यार चालवता यायला पाहिजे. चाहे कोई भी पृथ्वी पलट करने की बात आपकी जिंदगी में होने दे. कितीही पृथ्वी पलटी करण्याच्या गोष्टी तुमच्या तीन जीवनात बात हमेशा याद करना. तीन गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात नंबर ठेवा. 1, पहिली गोष्ट, आप स्थिर रहना, डरने का नहीं. तुम्ही स्थिर राहायचंय, भयभीत नाही व्हायचं. नंबर 2, आपका विश्वास खास ना करना. दुसरी गोष्ट आहे विश्वास मजबूत पाहिजे. तीसरा, तिसरी गोष्ट, आपका हथियार शुरू करना. आणि तुमचं हत्यार तुम्ही चालवायचं एक आहे. विश्वास, एक हथियार एक विश्वासाचं हत्यार परमेश्वर की स्तुति है. आणि परमेश्वराची स्तुती आहे. स्तुति कर देखो, तुम्ही स्तुती करून बघा शत्रु वहां थमेगा. आणि शत्रू तिथे थांबेल. ऐसा हुआ है. आणि असं झालं आहे. Praise the Lord. Praise the Lord. इसलिए कौरव को बोल रहा है, म्हणून कौरव पुत्र लो बोल रहा आणि है, म्हणून कोरपुत्र बोलत मैं आहे, और भी परमेश्वर की स्तुति करते मी जाएगा. अजूनही परमेश्वराची स्तुती करत राहील. Praise the Lord. Praise the Lord. क्योंकि मेरी आत्मा परमेश्वर का आत्मा का साथ जैसा हिरणी Praise the Lord पानी के लिए हाँफते हैं, वैसा मेरा मन परमेश्वर तेरे लिए हाँफते हैं. जसं माझी आत्मा जशी हरणी पाण्यासाठी व्याकुळ आहे त्याप्रमाणे तुझ्या आत्म्यासाठी हपत आहे. Praise the Lord. Praise the Lord. ऐसा होना चाहिए. असं झालं पाहिजे. उपवास और प्रार्थना यही तो हमें पाना है. हे उपवास आणि प्रार्थनेमधलं आपलं हमारा धैर्यच आहे. आत्मा का सुधारने का ट्रीटमेंट है वास्तव में उपवास और प्रार्थना. आपल्या आत्माची जी सुधारण्याच्या गोष्टी आहे हे उपवास आणि प्रार्थनेमध्ये आहे. परमेश्वर की आत्मा का साथ मिलाना वाला, हमारी आत्मा परमेश्वर की आत्मा का साथ मिलाना वाला बात है वास्तव में उपवास और प्रार्थना. आपला आत्मा आणि परमेश्वराचा आत्म्याला मेल मिलाप करून देणारी ही उपवास आणि प्रार्थना आइए आहे. प्रार्थना करें. आपण प्रार्थना करू. धन्यवाद कहते हैं परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. ओ री बाबा लगा शंदर दिगा बाबा री बज पौड़ा बार गरा बच्चा हमें सर्वशक्तिमान परमेश्वर हमारा प्यारे खुदा, ये सुंदर समय के लिए आपको धन्यवाद कहते हैं परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. आज सुनाई इस वचन के लिए हम धन्यवाद कहते हैं प्रभु. हमें तदाद को भी आशीष करना परमेश्वर, और भी गहराई के ज्ञान देकर तो आशीष करने के लिए प्रार्थना करते हैं. आपका नाम का महिमा करके आगे बढ़ने के लिए सारा कर दीजिए परमेश्वर. हमारा सारा मंडली को तेरे हाथ में समर्पण करते हैं प्रभु. आपका नाम का महिमा करके दिनों में आगे बढ़ने सारा कर दीजिए परमेश्वर. आपका हाथ में समर्पण करते हैं प्रभु. सारी आदर महिमा सब आपके दे परमेश्वर. हमारे प्रार्थना धन्यवाद. ये छोटी सी प्रार्थना यीशु मसीह के नाम से माफ सुना स्वर्ग पिता. आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.